समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया स्वामी महाराजांचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. इथे तुमच्यासाठी फॉरगिव्हनेस आलाय. म्हणजे मला असं वाटतंय की स्वामी महाराज तुम्हाला बोलू इच्छित आहेत की तुमच्याकडनं जर काही चुका झाल्यात तर तुम्ही माफी मागून घ्या, पश्चाताप करून घ्या. आणि जर कोणाकडून चुका झाल्यात म्हणजे समोरच्यांकडून चुका झाल्यात तर त्यांना माफ करा. त्यांना माफ करून तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे व्हा, असं स्वामी महाराजांचं म्हणणं आहे. हालातों की वजह से बुरे मत बनो, तुम प्यारे सच्चे इंसान हो, वैसे ही रहो, यही तुम्हें सबसे ज़्यादा स्पेशल बनाता है. ते इथे स्वामी महाराजांचा पुन्हा संकेत तुम्हाला आलेला आहे की तुम्ही लोकांना माफ करणं शिका. आणि जे काही कंडिशन किंवा जे काही अवतीभवती जे काही घडत आहे किंवा जर चुका कोणाकडनं घडल्या आहेत किंवा तुमच्याकडनं, मोस्टली मला इथे समोरच्यांकडनं चुका घडलेल्या दिसत आहेत. तर इथे स्वामी महाराजांचा संकेत हाच येतो आहे की जर समोरच्यांकडनं काही चुका घडलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्ही त्यांना माफ करा अथवा तुम्ही काही चुका करू नका. कारण आत्ता जो वातावरण तुमच्या आयुष्यात चाललेलं आहे ना, त्या वातावरणामुळे तुम्ही चुकीचे बनू नका, तुम्ही वाईट बनू नका. तुम्ही खूप चांगले आहात. आणि हे जे वातावरण आहे ना, जे नकारात्मक वातावरण आहे किंवा नकारात्मक लोक आहे, हे मुद्दाम तुमच्या समोर येतात किंवा मुद्दाम तुमच्या आयुष्यात येत आहेत कारण त्यांना तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण बिघडवायचं आहे, तुम्हाला वाईट करायचं आहे. आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही फसाल. तुम्ही खूप चांगले आहात, त्यामुळे तुम्हाला कोणाशी बदला घेण्याची गरज नाही आहे, कोणाशी तुम्हाला जळण भावना ठेवण्याची गरज नाही आहे, तुम्हाला कोणाशी वाईट वागण्याची गरज नाही आहे. ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्या हाती आहे. तुम्ही कोणा दुसऱ्यामुळे वाईट होऊ नका. तुमच्या अवतीभोवतीच्या वातावरणामुळे तुमच्यावर काही इफेक्ट पडू नये, हे स्वामी महाराजांचा संकेत तुमच्यासाठी आहे. अजून पाहूया काय आहे. प्रभु तुमसे खुश है, तुम्हारी प्रार्थना सुनते हैं, तुम अकेले नहीं हो, वो सदैव तुम्हारे साथ है, परीक्षा पास करो, परिणाम भी अच्छा देंगे. होऊ शकतं की स्वामींकडून ही एखादी तुमची परीक्षा आहे. तुम्ही स्वामी महाराजांचे खूप चांगले भक्त आहात, पण तुम्हाला हे सिद्ध पण तर करावे लागणार ना. आणि स्वामी महाराजांचे तुम्ही खूप प्रिय आहात आणि तुमच्यापासून स्वामी महाराज खूप खुश आहेत. आणि तुम्ही एकटे कधीच नाही आहात, ते तुमच्या सोबतीला आहे. तुमच्या मनात जर चुकून पण असं विचार येत असेल की आता माझ्यासोबत कोणी नाही आहे, मी या जगात एकटी आहे, एकटी पडले आहे, तर असं काहीच नाही आहे. स्वामी महाराज नेहमी तुमच्या सोबतीला आहे आणि तुमची ती परीक्षा घेतात की तुमचा विश्वास त्यांच्यावर किती दृढ आहे आणि किती खरा आहे. कंडिशन कितीही वाईट होऊ दे, पण तुमचा विश्वास आहे का स्वामींवर, हीच तुमची परीक्षा आहे. श्री स्वामी समर्थ.